शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. मित्रांनो, शेतीविषयक विविध पिकांची माहिती देणारे व्हिडिओ आपण पाहिले. शेतीमध्ये जे काही नवनवीन तंत्रज्ञान येतं ते आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाचा विषय या अर्थी की साधारणपणे कोणत्याही पिकाचं नियोजन आपण करत असाल तर त्या पिकाच्या होणाऱ्या खर्चातला 25% पासून तर अगदी 40% पर्यंतचा जो खर्च आहे तो आपण कीटकनाशक, बुरशीनाशक अथवा तणनाशक म्हणजे एकंदर रासायनिक जे काही कीड रोग व्यवस्थापन आहे यासाठी करत असतो. हे करत असताना एक बाजू आली खर्चाची, परंतु दुसरी बाजू अशी का ज्यावेळेस आपण याचा वापर करत असतो तर याच्या वापरातून आपल्याला स्वतः जे फवारणी करतात त्यांना किंवा आसपासच्या जीवसृष्टीला यातून धोका पण असतो. मग हे सांभाळून आपल्याला याचं उत्पादनामध्ये वापर करून जास्तीत जास्त त्याचा फायदा कसा मिळवता येईल किंवा उदाहरणार्थ एखादी कीड किंवा रोग व्यवस्थापन करत असताना काय अशा छोट्या छोट्या गोष्टीत ज्याचा आपण अवलंब केल्यामुळे आपल्याला त्यातून फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो किंवा लवकरात लवकर ती गोष्ट नियंत्रणात येऊ शकते. तर त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच मी एक आवाहन करतो की आपल्याला या विषयासंदर्भात आणखीन काही माहिती लागत असेल, आणखीन काही आपल्या मनात प्रश्न येत असतील किंवा आपले काही अनुभव पण असतील तर त्या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून आपण आमच्यापर्यंत पाठवा. अजून एक आपल्याला विनंती की आपण आपल्या असणारे जे काही अभिप्राय आहेत ते आम्हाला कळवतच असता. दरवेळेला आपण कमेंटच्या माध्यमातून कौतुकाची थाप आमच्यापर्यंत पोहोचवत असता. परंतु यामध्ये काही सुधारणा पण करण्याची गरज असेल किंवा काही नवीन गोष्ट तुम्हाला आमच्याकडून अपेक्षित असेल तर निश्चितच ती पण सुचवा. त्यावरही काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि आजच्या या टॉपिककडे आपण येऊया. कीटकनाशक हा एकत्रित एक संकल्पना आहे. मग त्या कीटकनाशक ही संकल्पना किंवा पेस्टिसाइड ही एक संकल्पना आहे. याच्या अंतर्गत मग किडीसाठी लागणारी कीडनाशक, बुरशीसाठी लागणारी बुरशीनाशक किंवा तणांसाठी लागणारी तणनाशक असे तिहेरी येतात. कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मिक्सिंगचा जो क्रम आहे तो मी इथं सांगणार आहे. तो क्रम तुम्ही बारकाईने लक्षात घ्या. त्या क्रमाने जर तुम्ही ते मिक्स केलं तर रसायनाची अभिक्रिया होण्याची शक्यता कमी राहील, रसायनाची कम्पॅटेबिलिटी बिघडण्याची शक्यता कमी राहील आणि ते रसायन तुम्हाला परिणामकारी काम करेल. म्हणजे एका वेळेला तुम्ही एक कीटकनाशक सोबत एखादं बुरशीनाशक, एखादं पीक पोषक हे जे काही मिक्स करताय आणि हे करावं लागतं कारण का आजच्या या युगामध्ये आपल्याला मजुरांची खूप मोठी टंचाई आहे. प्रत्येक फवारणीसाठी किंवा प्रत्येक केमिकलसाठी वेगळी फवारणी आपण करू शकत नाही. त्यानंतर पिकावर येणाऱ्या समस्याही खूप वाढल्या. म्हणजे एक जमाना होता 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी आपल्याला कदाचित 2 किंवा 3 फवारणीत आपलं पिकं निघायची. आज परिस्थिती अशी की प्रत्येक आठवड्याला आपल्याला फवारणी करावी लागते. कारण का तर एकतर ते हायब्रिड आले, वातावरणाची साथ नाही आणि त्या पिकाचीच एकंदरीत इम्युनिटी कमी झाली किंवा ज्याला प्रतिकारशक्ती म्हणतो ती कमी झाली आणि आपल्याला उत्पादनाची पण स्पर्धा वाढली. या सगळ्याची सांगड घालण्यासाठी आपल्याला जे काही वारंवार फवारण्या करायला लागतात तर हे कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा ज्या काही गोष्टी आपण मिक्स करतो तर याचा क्रम आपण समजून घेणं गरजेचं आहे. तो क्रम जर एकदा आपण लक्षात घेतला, त्या क्रमाने जर आपण गेलो तर कदाचित आपल्याला इथं जो काही खराब होण्याचा, द्रावण खराब होण्याचा, काही जण म्हणतात द्रावण फाटलं, काही जण म्हणतात ते फुटून गेलं, तर ती जी समस्या आहे तर ती कमीत कमी. मग मित्रांनो, तो क्रम काय तर सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिलं आपण काय घेणार आहे, पावडरयुक्त जे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आहेत ते घेणार आहे. पावडरमध्ये कोणते कोणते स्वरूपाचे येतात तर WP पहिलं येतं, त्यानंतर WG येतं, त्यानंतर SP येतं आणि त्यानंतर SG येतं. मग ह्या 4 पैकी कोणत्या फॉर्म मधलं पावडर आपल्याकडे आहे तर ते पहिलं आपण पाण्यामध्ये मिक्स करणार आहे. आता पाण्यामध्ये मिक्स करण्याचा पण नियम आहे की आपल्याला साधारणपणे 1 एकरची जर फवारणी करायची तर कमीत कमी 10 लिटर पाण्यामध्ये हे आपण मिक्स केलं पाहिजे 1 एकरच्या फवारणीसाठी. जर आपल्याला त्याहून जास्त क्षेत्र आहे, समजा 2 एकर आहे तर 20 लिटरमध्ये आपण हे मिक्स केलं पाहिजे. जर अर्धा एकर आहे तर कमीत कमी 5 लिटरमध्ये आपण हे मिक्स केलं पाहिजे. मग क्रम आपला असा आहे, WP पहिलं केलं, WG त्यानंतर केलं, SP केलं, SG केलं. हे झालं पावडर स्वरूपातले. आता पावडर स्वरूपाव्यतिरिक्त आपल्याकडे जर द्रव स्वरूपातला असेल तर द्रव मधले कोणते पहिले घ्यायचे तर CS असेल तर CS पहिलं घ्यायचं, SC असेल तर SC घ्यायचं, त्यानंतर SL घ्यायचं, EC घ्यायचं, SE घ्यायचं किंवा ZC घ्यायचं. कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकचं जर तुम्ही बॉटल खरेदी केली तर त्यामध्ये असलेला घटक तर त्या घटकाच्या पुढे ते लिहिलेलं असतं. जे मी उदाहरण तुम्हाला थायमेथोक्झाम आणि लॅम्बडा सायलोथ्रिनचं दिलं तर त्याच्या पुढे काय लिहिले तर ZC लिहिले. तर ZC फॉर्म्युलेशनचं जे आहे तर ते लिक्विडमध्ये आपण सगळ्यात शेवटी मिक्स करतोय. पावडर मधलं मिक्स केल्यानंतर लिक्विड मधलं मिक्स करतोय. त्यानंतर तिसरा क्रम कसला येतो तर तिसरा क्रम येतो स्टिकर किंवा स्प्रेडर किंवा पेनिट्रेटर. मग बाजारामध्ये भरपूर सारे सिलिकॉन बेस असतील, आयोनिक, नॉन आयोनिक अनेक प्रकारचे स्टिकर किंवा स्प्रेडर येतात. तर ते स्प्रेडरचा क्रम हा तिसरा क्रम आहे. तो तिसरा क्रम आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे काय, जर आपल्याला ओडी फॉर्म्युलेशनचं, बाजारामध्ये भरपूर सारे ओडी फॉर्म्युलेशनचे पण पेस्टिसाइड आहेत, तो ओडी फॉर्म्युलेशनचं एखादं पेस्टिसाइड असेल तर ते चौथ्या क्रमाला ठेवायचं. म्हणजे स्टिकर वापरल्यानंतरच ते आपल्याला तिथं वापरायचे. त्यानंतर सर्वात शेवटी जो क्रम आहे तो कसला आहे
तर जी विद्राव्य खतं येतात, जे मायक्रोन्युट्रिएंट येतात, त्यानंतर जी काही 19-19 सारखे ग्रेड आहेत, 13-0-45 सारखे ग्रेड आहेत, चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट, हे जे पण काही विद्राव्य खतं किंवा अन्नद्रव्य आहेत, हे शेवटच्या क्रमाला आपल्याला ठेवायचे. आणि अशा पद्धतीचा जर क्रम आपण तयार केला तर आपल्याला निश्चितच द्रावण फुटण्याची किंवा द्रावण खराब होण्याची जी शक्यता आहे तर ती कमीत कमी राहील. परंतु परत एकदा की आपण याची परीक्षा 1 लिटर द्रावणामध्ये पहिली करून पाहिली पाहिजे. म्हणजे 2 ग्रॅम 3 ग्रॅम प्रत्येकी किंवा 2 मिली 3 मिली प्रत्येकी त्या 1 लिटरमध्ये मिक्स करून पाहिलं पाहिजे. ते जर चांगलं व्यवस्थित मिक्स झालं तरच आपण हा निर्णय घेतला पाहिजे सगळं मिक्स करण्याचा. प्रत्येक वेळेला दुकानदाराकडून आपल्याला ही माहिती मिळेल किंवा ॲग्री डॉक्टरकडून ही डिटेल माहिती मिळेल किंवा प्रत्येक वेळेला आपला अनुभव कामी येईल असं नाही. मीही बऱ्याच वेळेला ज्यावेळेस हे सगळं काम करत असतो त्यावेळेस मलाही कधी कधी जर प्रश्न पडला तर मीही त्याची छोटीशी टेस्ट घेऊन पाहतो आणि ती टेस्ट जर बरोबर आली तरच पुढचा निर्णय घेतो. आणि 250 मिली 500 मिली किंवा 1 लिटर जे मिक्स करायचे तर त्याची रिस्क तेव्हाच घेतो जेव्हा 1 ग्रॅम 2 ग्रॅम 1 मिली 2 मिली 5 मिली जेव्हा मिक्स होईल त्याच वेळेस मी तो निर्णय घेत असतो. तर अशा पद्धतीने हा क्रम राखणं हे खूप महत्वाचं आहे. हे झालं आपण वापरत असलेल्या कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशकाच्या चांगल्या परिणामासाठीची पहिली पायरी. शेतकरी बंधूंनो, आपण ही सगळे प्रॉडक्ट मिक्स करत असतो. बऱ्याच वेळेला एक कीटकनाशक न फवारता त्यामध्ये एखादं बुरशीनाशक, कधी कधी डबल कीटकनाशक, डबल बुरशीनाशक, त्याच्यात विद्राव्य खते, ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करत असतो. तर ह्या मिक्सिंगमुळे त्याच्या जी काही अभिक्रिया एक दुसऱ्यासोबत तीही चालू झालेली असते. कदाचित आपण एकटं कीटकनाशक एकटं बुरशीनाशक फवारतो त्याही वेळेला असं घडतं की त्याची पाण्यासोबत अभिक्रिया चालू झालेली असते आणि मग त्याचं जे काही केमिकल प्रोसेस जी स्टार्ट होते तर ती स्टार्ट झाल्यामुळे त्याची गुणवत्ता ढासळण्यास सुरुवात होते. मिक्सिंग केल्यापासून ती गुणवत्ता ढासळते. परंतु नेदरलँडच्या स्टडीमध्ये असं आढळलंय की साधारणपणे 10 तासानंतर त्याची 50% जी काही कार्यक्षमता आहे ती संपलेली. म्हणजे प्रत्येक 10 तासाला 50, पहिल्या 10 तासाला 50% संपली, दुसऱ्या 10 तासाला उरलेल्या 25% संपली, त्यानंतर पुढच्या 10 तासाला 12.5. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की 24 तासानंतर कदाचित आपल्या त्या द्रावणाची कार्यक्षमता काहीही नसेल आणि मग याचा परिणाम आपल्याला त्याचा रिझल्ट न मिळणे किंवा आपलं कीड रोग नियंत्रणात न येणे असंही होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला विनंती आहे की ज्यावेळेस आपण फवारणीचा निर्णय घ्याल किंवा अपरिहार्य कारणामुळे असं घडू शकतं की वेळी लाईट गेली किंवा आपला ट्रॅक्टर किंवा मशीनमध्ये बिघाड झाला, या गोष्टी घडू शकतात. परंतु दक्षता म्हणून आपल्याला जे काही द्रावण आपण तयार केले त्याची फवारणी पुढील 2 ते 3 तासामध्ये झाली पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. जर ते आपण रात्रभर ठेवलं, दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी फवारणीचा जर आपण विचार करत असू तर कदाचित त्याचा लॉस काय नसेल, परंतु त्याचा येणारा परिणाम किंवा त्याचे येणारे रिझल्ट हे आपल्यासाठी नसतील. तर असंही घडू शकतं. त्याही गोष्टीची आपण दक्षता घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण हे सगळं क्रमाने मिक्स केलंय, पण आता मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 एकरसाठी फवारणी करायची तर कमीत कमी 10 लिटर असलं पाहिजे. तर त्याच्या मागचं रिझन काय, तर द्रावण तयार करत असताना स्टॉक सोल्युशन करणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी काय करतात की किती काडीपेटी टाकू, किती झाकण किंवा किती कप मी औषध टाकू, तर यावर चालतात. मित्रांनो, जुना जमाना गेला ज्यावेळेस फक्त मँकोझेब, ज्यावेळेस फक्त कॉपर, ज्यावेळेस फक्त रोगर यासारख्या कीटकनाशकावर आपली शेती होत होती आणि त्याच्या किमती तुलनेने कमी होत्या. आजच्या जमान्यात महागडी कीटकनाशक, महागडी बुरशीनाशक आली जी खूप प्रभावी आहेत, ज्याचा वापर आपण अतिशय तोलून मोलून मापून केला पाहिजे. आणि तो करण्यासाठी आपल्याकडं प्रॉपर मेजरमेंट असणं गरजेचं आहे. आणि ते मेजरमेंट असण्यासाठी शक्य तिथं दुकानातून तुम्ही एकरच्या हिशोबाने डोस खरेदी कराल. तुमच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार साधारणपणे 1 एकरचं जर तुम्ही टोमॅटो, मिरची सारखं पीक जर घेतलं आणि ते जर फुलोरा अवस्थेमध्ये, तर 1 एकरमध्ये आपल्याला 10 पंप फवारणी होणं अपेक्षित असतं. तुम्ही कोणतंही तणनाशक घ्या, उगवणीपूर्वीचं घ्या, उगवणी पश्चात तणनाशक घ्या, त्यामध्ये 150 ते 200 लिटर पाणी 1 एकरसाठी होणं अपेक्षित असतं. पीक तुमचं छोटं म्हणजे लागवडीनंतर साधारण 15 दिवसांनी 1 महिन्यानी, त्यावेळेस तुमच्या 1 एकरमध्ये 5 पंप प्रति एकर म्हणजे साधारणपणे 100 लिटर पर्यंत पाणी जात असतं. तर मित्रांनो, तो एक ढोबळ हिशोब ठेवून आपल्याला स्टॉक सोल्युशन बनवणं गरजेचं आहे. स्टॉक सोल्युशनचा अर्थ काय की सगळे कीटकनाशक बुरशीनाशक आपण मोजू शकत नाही, तर आपल्याला त्या हिशोबाने 5 पंपाचं किंवा 10 पंपाचं जे काय आणलंय तर आपल्याला जितक्या पंपाचं औषध बनवतो तितकं लिटर पाणी तिथं घेणं गरजेचं आहे. त्या पाण्यामध्ये हे सगळे कीटकनाशक बुरशीनाशक चांगले ढवळून घेणं गरजेचं आहे. काडीच्या साह्याने एकतर आपण जी बकेट घेतो ती प्लॅस्टिकची असावी आणि जी काही काडी लाकडी काठीने आपण ते चांगलं ढवळून घ्यावं, चांगलं मिक्स झाल्याची खात्री करावी. आणि मिक्स झाल्यानंतर प्रत्येक वेळेला पंप ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस त्या पंपामध्ये 5 लिटर पहिलं पाणी भरायचं, 1 लिटर हे स्टॉक सोल्युशन त्याच्यात टाकायचं आणि त्यानंतर उरलेला 10 लिटरचा जो पंप आहे तो पूर्ण करायचा आहे. जर समजा आपण बॅरलमध्ये औषध बनवत असेल, डायरेक्ट 200 लिटरचा बॅरल आहे किंवा 150 लिटर आपण द्रावण करतोय किंवा 600 लिटरची टाकी फवारणार आहे, तर ते करत असताना सुद्धा आपल्याला 20 लिटर 25 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये हे मिक्स करणं गरजेचं आहे. हा जो क्रम सांगितला त्या क्रमानुसार मिक्स करा, चांगलं ढवळून घ्या, विरघळल्याची खात्री करा आणि त्यानंतरच त्या मोठ्या बॅरलमध्ये ट्रान्सफर करा. याचा परिणाम काय होतो, बऱ्याच वेळेला
तुम्ही जर कधी कधी तुम्हालाही अनुभव आला असेल की फवारणी करत असताना सुरुवातीच्या 1-2 सऱ्यांना स्कॉर्चिंग येतं, सुरुवातीच्या काही पानांवर पिकावर जळाल्याची समस्या येते आणि कधी कधी असं होतं की प्लॉटच्या शेवटी जो शेवटचा पंप वगैरे आपण फवारणार असतो त्यावेळेस फवारणी करत असताना तिथं आपल्याला रिझल्ट कमी जाणवतात. ही समस्या तुम्हाला निश्चित भेडसावली असेल. त्याचं कारण काय, तर हे द्रावण तळाकडे राहू शकतं, हे द्रावण चांगलं मिक्स होऊ शकत नाही. काही याच्यातले कीटकनाशक बुरशीनाशक जर चांगले मिक्स झाले नाही, खास करून पावडरयुक्त, तर त्यावेळेस तुम्हाला ही समस्या येऊ शकते. मग परिणाम कमी जास्त किंवा त्यात तफावत होण्यापेक्षा आपल्याला हे चांगलं ढवळून मिक्स करून जर वापरलं तर ही समस्या येणार नाही. स्टॉक सोल्युशन ही त्यानंतरची दुसरी पायरी. पहिला आपण क्रम चांगला निवडला, त्यानंतर स्टॉक सोल्युशन बनवलं. आता मित्रांनो अजून एक गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी करत असता तर याचा पीएच बघणंही खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपल्या पाण्याचा पीएच आपल्याला माहित असतो, जर माहित नसेल तर आपण आपल्या पाणी परीक्षण करून माती पाणी परीक्षण करतो त्यावेळेस पीएच त्याचा ओळखू शकतो. तो पीएच काय तर तो आपल्याला माहित असला पाहिजे. साधारणपणे 7.5 पीएचच्या आसपासची जे काही कीटकनाशक बुरशीनाशक आहे ते फवारणीसाठी आपण वापरत असतो. पण मित्रांनो याला नियम काही कीटकनाशक बुरशीनाशकांच्या बाबतीत वेगळा आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्यावेळेस तुम्हाला भुरी नियंत्रण करायचं असतं त्यावेळेस आपल्या द्रावणाचा पीएच हा जास्तीत जास्त असला पाहिजे, त्यावेळेस भुरीचं नियंत्रण आपल्याला चांगलं होतं. मग भुरी नियंत्रणासाठी तुम्ही सल्फर वापरताय, भुरी नियंत्रणासाठी तुम्ही कार्बनडेझिम वापरताय, भुरी नियंत्रणासाठी तुम्ही इतर काही डायफेनकॉनिझॉल असेल किंवा टेट्राकॉनिझॉल असेल यासारखे बुरशीनाशक वापरताय तर त्याचा पीएच थोडासा म्हणजे साधारणपणे 8-8.5चा जर असेल तर आपल्याला रिझल्ट चांगला आहे. डाउनी मिल्ड्यूचं जर नियंत्रण मिळवायचं आपल्याला तर आपल्या द्रावणाचा पीएच कमी असला पाहिजे. मग पीएच कमी असणं नाही म्हणजे काय तर साधारण 5-5.5-6चा जर पीएच असेल तर डाउनी मिल्ड्यूसाठीचे काम करणारे जे काही गोष्टी आहेत म्हणजे मँकोझेप त्याच्यात येईल, कॉपर बेस फंगीसाईड येतील, तर त्याचा तुम्हाला प्रभाव चांगला मिळेल. मित्रांनो या व्यतिरिक्त ज्यावेळेस तुम्ही तणनाशक वापरत असता त्याही वेळेस आपल्याला पीएच बघणं गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी ही गोष्ट अवलंबतात की तणनाशक किंवा काही महत्वाची फवारणी असेल तर प्रत्येक पंपामध्ये लिंबू पिळतात. कमेंटच्या माध्यमातून आपणही सांगा की आपण असं लिंबू पिळण्याचा प्रयोग करतो का आणि याचा आपल्याला निश्चितच फायदा होत असेल तर आपल्याला त्याचा फायदा जाणवलाय का हे कमेंटच्या माध्यमातून सांगा. लिंबू पिळल्यामुळे आपल्या द्रावणाचा पीएच नियंत्रणात राहतो, पाण्याचा पीएच कमी होण्यास मदत होते आणि तो कमी झालेला पीएच आपल्याला फवारणीसाठी योग्य ठरू शकतो. मित्रांनो पीएच नंतर दुसरं यावर ईसी सुद्धा परिणाम करतो. ईसी म्हणजे काय, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, जी पण आपल्याला पाणी परीक्षणातून कळते. आता साधारणपणे तुम्ही कोणतंही विद्राव्य खत कोणतंही न्यूट्रिएंट त्यामध्ये मिक्स करता, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही 19-19 मिक्स कराल किंवा 052-34 मिक्स कराल किंवा एखादं चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट मिक्स कराल तर 1 ग्रॅम ज्यावेळेस खत तुम्ही मिक्स कराल तर ते 1 ग्रॅम खत 1 लिटर पाण्यामध्ये गेल्यानंतर साधारण 1 ईसी त्याचा वाढतो. पिकाची द्रावण शोषून घेण्याची जी काही क्षमता आहे तर ती 2 ते 2.5 ईसी एवढीच आहे. म्हणजे तुम्ही जर समजा हे सगळे कीटकनाशक बुरशीनाशक चांगले भारीतले आणले, महागडे औषधं वापरली, परंतु तुमच्या पाण्याचा ईसी 2.5 पेक्षा पुढे गेला तर तुमच्या पिकातून त्या द्रावणाचं शोषण केलं जाणार नाही. त्या पानांना ते सहनच होणार नाही शोषण करणं. मग ते शोषण जर त्यांना सहन नाही झालं तर त्या केलेल्या खर्चाचा उपयोग काय. त्यासाठी आपल्याला ईसी सुद्धा नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. 2 ईसीच्या पुढचा ईसी शक्यतो तरी आपण टाळावा. तो जर ईसी 2च्या आत असेल, पीएच साधारण 6.5 ते 7.5च्या मध्ये असेल तर आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला येईल. तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपले इतर जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांनाही जरूर शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओतील माहिती किंवा आपण जे काही विविध गोष्टींवर प्रकाशझोत टाकत असतो तो सर्वांपर्यंत पोहोचेल. मित्रांनो ॲग्रोस्टारच्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तुम्ही कुठूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथं लाईक करायला, सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.